संविधानाच्या फटक्यानी तोडले पाहिजे तर आपला रेव्हेन्यू वाढेल. 24-25 मध्ये 3,500 कोटी रेव्हेन्यू आपण अंदाजित धरला कालपर्यंत, म्हणजे कालच्या तारखेपर्यंत 21,900 कोटी. अध्यक्ष महाराज, याकडे लक्ष दिलं पाहिजे. भाजीमध्ये मीठ वाचवून त्यामध्ये काटकसर करून त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही अध्यक्ष महाराज फायदा होत नाही. मग माझी मागणी आहे, अरे डेअरिंग करा. काय घाबरता कर्जमुक्ती देण्यासाठी अध्यक्ष महाराज? ही कर्जमुक्ती देण्याची आवश्यकता आहे. मी हे सांगू शकतो. काय कर्जमुक्तीची रक्कम येणार आहे? 20,000 कोटी. अध्यक्ष महाराज, मी तुमच्या माहिती करता सांगतो की वेतनावर आपण किती खर्च करतो अध्यक्ष महाराज. 2023-24 मध्ये वेतनावरचा खर्च 1,42,718 कोटी होता. किती वाढ झाली? 2024-25 मध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली 16,316 कोटींनी आणि खर्च झाला 1,59,034 कोटी. आता 25-26 मध्ये किती वाढ केली? 1,72,760 कोटी, म्हणजे 13,726 कोटीची. निवृत्ती वेतनात किती वाढ झाली 2 वर्षात? 13,565 कोटी. म्हणजे विचार केला अध्यक्ष महाराज तर एका वर्षामध्ये अध्यक्ष महाराज आपण 29,881 कोटीची वाढ देतो. कर्मचाऱ्यांसाठी दिलीच पाहिजे. 29,881 कोटीची वाढ देताना तिजोरीत पैसे नाही अध्यक्ष महाराज, आणि आपण कर्जमुक्ती देणार नाही, ही काही योग्य भूमिका होणार नाही. मला वाटतं की तुम्ही बेल वाजवली अध्यक्ष महाराज. मग मी नाही, तुम्ही बेल वाजवल्याने इतर मुद्द्यांवर मी जात नाही, पण कृषी विद्यापीठे समृद्ध करणे, टेक्नॉलॉजीचा महत्तम उपयोग करणे, आत्मा बेशुद्ध जागा आहे त्याला कर्मचारी देणे, कारण त्याच्यामध्ये 35%